नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आम्ही आलो बुलढाण्यामध्ये आणि माझ्यासोबत तरुण इंजिनियर आहेत शशिकांत लोखंडे, जे खरं मागच्या 4-5 वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. रेसिडेन्शियलमध्ये जास्त काम करत आहेत आणि मला नेहमी असं वाटतं की हा देश तरुणांचा आहे आणि त्यामध्ये पेक्षा सुद्धा जेव्हा तरुण इंजिनियर असतात त्यांच्या हातात देश घडवण्याची एक वेगळी ताकद असते. त्यामुळे अशा इंजिनियरबरोबर त्यांच्या आजवरच्या प्रवासाबद्दल, अनुभवाबद्दल आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात पहिला प्रश्न आहे तो म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती? शाळा कुठली होती? कॉलेज कुठलं होतं? आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कुणाची होती? प्रेरणास्थान कोण होतं? ज्यांच्यामुळे तुम्हालाही असं वाटलं की मी पण सिव्हिल इंजिनियर बनेन. तर ती आठवण काय होती? काय सांगाल? नाही सर, प्रेरणास्थान तसं तर म्हणजे सिव्हिल फील्डला येण्याचं कोणीच नव्हतं. फक्त इंजिनिअरिंग करायची म्हणून केली. सिव्हिल इंजिनिअरिंग करायची म्हणून केली आणि त्याच्यानंतर कळायला लागलं की नाही, या फील्डमध्ये काहीतरी नवीन करण्यासारखं आहे, काहीतरी आहे. मग त्याच्यात मी उतरलो ना. आता काहीतरी समजा म्हणजे स्टार्टिंगला मी 2-3 वर्ष जॉब केला आणि 2-3 वर्षानंतर आता स्वतःच्या फील्डमध्ये मी स्वतःचं ऑफिस टाकून हे करतो. पण शाळा कुठली होती? कॉलेज कुठलं होतं? मी डिग्री कंप्लीट केलेली आहे भुसावळ संत गाडगेबाबा इंजिनिअरिंग कॉलेज, बीई सिव्हिल. बीई कंप्लीट केली भुसावळला. ओके. आणि प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा? प्राथमिक शाळा मुक्काम पोस्ट वेन, ओके. तिथंच जिल्हा परिषद शाळा. आणि 11वी-12वी गेली सुलतानपूर सिद्धेश्वर कॉलेज. ओके. त्याच्यानंतर प्रत्येक इंजिनियरच्या आयुष्यात एक वेगळा पहिला स्ट्रगल असतो, ते म्हणजे इंजिनिअरिंग झाल्यानंतर पहिला प्रोजेक्ट मिळेपर्यंत थोडासा स्ट्रगल करावा लागतो. तर तो पहिला प्रोजेक्टची आठवण काय होती? कसा मिळाला तुम्हाला पहिला प्रोजेक्ट? त्याबद्दल काय आठवण आहे सांगाल? पहिला प्रोजेक्ट तर असा मिळाला की मित्रांच्या घरचा प्रोजेक्ट, की आहे माझा मित्र इंजिनियर, मग मला पण घर बांधायचं आहे मग घेऊ आपण त्याच्याकडून डिझायनिंग प्लॅनिंग म्हणून. मग अशी स्टार्टिंग पहिला प्रोजेक्ट तर केला मित्राचा आणि मग नंतर स्टार्टिंग केल्याच्या नंतर मग प्रोजेक्ट दिसायला लागल्याच्या नंतर भेटायला लागले प्रोजेक्ट. पण तेव्हा असं काही दडपण होतं, भीती होती की पहिलाच प्रोजेक्ट आहे, कसा जमेल, कसा होईल? नाही, ते कसं आहे सर, तसं प्रेशर काय बरं नाही आलं माहिती आहे का. मी पहिले जे 3 ते 4 वर्ष जॉब केले हाय राईज बिल्डिंगमध्ये, त्याच्यामुळे असं काही एक तर G+1 G+2च्या प्रोजेक्टला काही वाटत नाही. पण मग तो कुठं होता अनुभव तुमचा पहिला, जिथं तुम्ही पहिली प्रॅक्टिस केली? तो किती वर्ष मी केली प्रॅक्टिस तुम्ही? केली सर 1.5 वर्ष केली संभाजीनगरला बरं. आणि 1.5 वर्ष होतो पुण्याला आणि त्याच्यानंतर 2 वर्ष अमरावती. गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट होता पोलीस हाऊसिंगचा G+8चा. तिथे होतो पूर्ण प्रोजेक्ट कम्प्लीट होईपर्यंत. अच्छा. सो पहिले असे 5-6 वर्ष आधी अनुभव घेतला तुम्ही आणि नंतर स्वतःची कन्सल्टन्सी नंतर स्वतःच्या आपल्या फील्डमध्ये सुरुवात केली. ओके. सो आता काही तांत्रिक प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न म्हणजे आता तुम्ही इतक्या वर्षात इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे अमरावतीला, पुण्याला बघितलं असेल, ते म्हणजे अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे. तर अशा वेळेला काम करताना तुम्ही त्यांच्याशी कसं हाताळता? कारण अकुशल कामगारांना जर काही महत्वाची जबाबदारी दिली तर मोठा धोका संभवू शकतो किंवा दुर्घटना होऊ शकते. तर अशा अकुशल कामगारांबरोबर कसं तुम्ही काम करता? कशी परिस्थिती हाताळता ती? म्हणजे जे अकुशल कामगार आहेत त्यांच्यासोबत कसं, अकुशल कामगारांना कसं आहे माहिती आहे का सर, एखादा जो एक्सपिरियन्स वर्कर आहे त्याला सोबत दिल्याशिवाय तर त्यांना आपण कामच करू देत नाही. दुसरं, तंत्रज्ञानाची मदत तुम्हाला आता या फील्डमध्ये कशी होते? कसं तुम्ही टेक्नॉलॉजी वापरता? सॉफ्टवेअर्स कशी वापरता आता सध्याला? सॉफ्टवेअर म्हणजे जे सध्या आता आम्ही जे 3Dचं वर्क करतो ते SketchUpवर करतो. म्हणजे जे 3D Maxचं मी जेव्हा 3D Maxचा कोर्स केला तेव्हा जो मला असा 3Dचा जो एक्सपिरियन्स होता की 3D बनवायला खूपच मेहनत घ्यावं लागते, नंतर थोडं वॉश जातं, त्याच्यापेक्षा SketchUpमध्ये मला थोडा व्यवस्थित वाटतं की फास्टमध्ये प्रोजेक्ट कम्प्लीट होतात, टेक्चरिंग रेंडरिंग फास्ट होते. दुसरं, प्लॅन या स्टेजचं महत्व काय सांगाल कन्स्ट्रक्शनमध्ये? आणि तुम्ही कसं प्लॅन या स्टेजचा इम्पॉर्टन्स किंवा कसं तुम्ही बघता प्लॅनकडे? इम्पॉर्टंट म्हणजे सर प्लॅन, आणि आपण जे घराचे डिझाईन घेऊन काम करतो तर आपल्याला प्लॅनमध्येच या गोष्टी कळतात की आपल्याला हे बनल्याच्या नंतर असं दिसतंय, तर त्याच्यात आपल्याला पण असं झालेलं, हे जे होऊ राहिलं हे आपल्याला असं नकोय, पण मग ते लक्षात कधी येतं ते प्लॅनमध्ये झाल्याच्या नंतर. समजा का आपण डायरेक्ट जर काही कन्स्ट्रक्शन करायला घेतलं, एखादं कन्स्ट्रक्शन करायला घेतलं आणि त्याच्यात सांगितलं की आपण 10x10ची रूम घेतली, इथं देवघर घेतलं, इथं स्टोर रूम घेतली, इथं डायनिंग घेतलाय, ते बनल्याच्या नंतर असं वाटायला लागलं थोडी अरेंजमेंट हुकलेली आहे आपली. तर तेच जर आपण ते जे प्लॅन कशासाठी घेतो आपण की जे प्लॅन घेतल्याच्या नंतर आजच आपल्याला घर दिसतंय आपलं,
की असं बनणार आहे. मग क्लायंट आपल्याला आजच सांगू शकतो. जे उद्या आपल्याला 10-15 लाख कॉस्टचं जे आपण 15-20 लाखाचं जे 1000 स्क्वेअर फूट घर बनवतोय, ते आजच जर आपण प्लॅनवर पाहिलं तर तुम्ही आजच प्लॅनवर चेंजेस करू शकता, की बुवा जे समोर चालून आपल्याला कॉस्टली जाऊ शकतं, ते आजच आपण प्लॅनमध्ये रिकव्हर करून घेतोय ना. त्यामुळे हे तर बेनिफिशियल आहेच ना प्लॅनिंग वगैरे. बरोबर. दुसरं आता तुम्ही रेसिडेन्शियलमध्ये काम करताय, तर बऱ्याचदा असं तुम्हाला कस्टमरकडनं एक वाक्य ऐकायला मिळालं असेल, ते म्हणजे आमचं थोडं बजेट कमी आहे किंवा हम्म. इतक्याच बजेटमध्ये आम्हाला घर बसवून द्या. हम्म. आणि एक इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटत असतं की आपण एक दर्जेदार बांधकाम करावं, हम्म. जे दीर्घायुष्य टिकावं असं. तर अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी या हम्म. दोन्हीचा समतोल तुम्ही कसा साधता? सर मी तर सरळ सरळ क्लायंटला हेच सांगतो, की सर तुम्ही बजेट आपलं कमी आहे ना, तर समोरच्या ज्या आपल्या फिनिशिंग आयटमचे जे वर्क आहे ते आपण काही मागं ठेवू शकतो. पण जे जिथपर्यंत आपला पैसा पुरणार आहे का तुमचं जेवढं बजेट आहे त्या बजेटपर्यंत जे ज्या गोष्टी होणार तेवढ्याच करा. राहिलेल्या 1-2 वर्षांना अजून करा. पुढचा प्रश्न जरा वेगळा आहे. तो म्हणजे असा आहे की तुम्ही तरुण आहात, इंजिनियर आहात आणि बुलढाणा जिल्ह्यातले एक नागरिक आहात. अशा तिन्ही अँगलमधनं तुम्हाला तो प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन असं जर विचारलं, तर एक इंजिनियर म्हणून तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात, ज्या मुद्द्यांवर आता पुढच्या 10-15 वर्षात काम करणं गरजेचं आहे? जर बुलढाण्याचा आपल्याला सर्वांगीण विकास करायचा असेल, तर कुठल्या मुद्द्यांवर कुठल्या क्षेत्रांवर काम करावं असं वाटतं? बुलढाण्याचा विकास जर करायचा असेल तर? तर बुलढाण्याचा विकास जर करायचा झाला, तर आपल्याला म्हणजे स्टार्टिंग तर बऱ्याच अशा छोट्या-मोठ्या गोष्टीपासून करावं लागेल. कारण की आपल्या इकडे बुलढाणा तर डेव्हलप झालेलाच नाही सरळ-सरळ. आपले झाले रोडचे काम झाले. म्हणजे कोणतीच अशी सिटी नाही आहे आपल्या इथं, की बुवा तिला आपण वेल प्रॉपर डेव्हलप सिटी म्हणू शकतो, की बुवा ही सिटी अशी डेव्हलप आहे बुलढाणा जिल्ह्यात, का बुलढाणा आहे प्रॉपर डेव्हलप झालेला आहे, असं नाहीच. बुलढाणा जिल्ह्याला तर पूर्ण बरोबर. पण शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? शासनानं सर पावलं उचलायला बरेचसे काही काय प्रोजेक्ट आहे ना. आता आपल्या इथं एक लोणार जे मी सांगतोय, की आपल्या इथं लोणार सरोवर जे आहे, तिथं एक बरचसं म्हणजे नॅशनल लेव्हलचं पर्यटन स्थळ होऊ शकतं. म्हणजे आहे तर आहे समजा, पण ते फक्त नावाला आहे. तिथं सुविधा कोणत्याच नाही आहे ना. बाहेरचे लोकं यायला, तिथं राहायला, त्याला एकदम म्हणजे जसं पर्यटन स्थळ पाहिजे बुवा, तसं नाहीच आहे. तर तिथं काही हेच नाही ना, येत नाही बाहेरचे लोकं आणि आले तरी बी एवढे काही हे नाही नाही म्हणता बुवा, आपण आलो पण इथं काही एवढी फॅसिलिटी नाही आहे आणि डबल आता आपण जे लोणार सरोवरमध्ये उतरतो, की झाली बुवा रोपवे झालं, त्याला डिजिटल काहीतरी गोष्टी पाहिजेत तळ्यात जाण्यासाठी आणि येण्यासाठी. प्रत्येक माणूस स्वतःच स्टेपनं उतरून स्टेपनं वरती येणं शक्यच नाहीये. त्यांना पूर्ण त्या गोष्टी व्हायला पाहिजे. तर कोणतीच डेव्हलपमेंट नाहीये ना. जसं आहे तसं आहे. आहे बुवा लोणार सरोवर आहे. दुसरं आता इतके प्रोजेक्ट केल्यानंतर एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का, की स्वतःचा, की जो करताना एक वेगळा आनंद वाटला किंवा समाधान वाटलं किंवा काहीतरी वेगळे पण केलंय त्या प्रोजेक्टमध्ये? म्हणजे 1-2 प्रोजेक्टमध्ये मी सांगू शकतो सर, की आता काय झालेलं होतं, एक बरेचसे ठेकेदार लोकं झाले, हे झाले. त्यांना असं वाटतं, की बुवा इंजिनिअर जो सांगतो तो तर आहेच. पण आम्ही बी 10-15 कामं केलेली आहेत बुवा, का आम्ही यांच्यापेक्षा डबल वय आहे आमचं, आम्ही कामं केलेली आहे. पण जेव्हा आपण त्यांना त्यांच्या चुका व्यवस्थित समजावून सांगतो ना, की हे केल्याच्या नंतर नाही असं होऊ शकतं आणि जर तुम्हाला वाटत असेल तर घ्या करून, मग नंतर झाल्यावर सांगतो मी. अशा बऱ्याचशा ठिकाणी मला प्रॉब्लेम आलेले मी सांगितलेले अगोदरच, पण मग नंतर ते त्यांचे झाल्याच्या नंतर लक्षात आलेले. स्टार्टिंगला मी जेव्हा ऑफिस चालू केलं, तेव्हा बरेचसे ठेकेदार मला काय करायचे, आता माझं म्हणजे एक तर एज कमी, माझ्यापेक्षा डबल टिबल एजवाले ठेकेदार लोकं, त्यांना असं वाटायचं नाही आमच्याजवळ एक्सपिरियन्स आहे. मग नवीन-नवीन ते काय करायचे, थोडं नाही, सरांनी सांगितलं का हो म्हणायचं समोर-समोर, नंतर आपल्या मनाने करायचं. पण त्यांना जर नंतर जे आपण गोष्टी स्टार्टिंगला सांगितलेल्या आहे, त्या स्टार्टिंगच्या प्रॉब्लेम नंतर त्याला जेव्हा आलेले ना, आपण सांगितलं नाही पहा हे मी सांगितलं होतं हे असं झालं. तर तेव्हापासून मग आता तेच आपण आपल्याला फोन केल्याशिवाय पुढचे समोरचे कामच करत नाही. हं. आता आणि एखादा असा प्रकल्प जो काम करताना काहीतरी आव्हान आलं किंवा प्रॉब्लेम आला, तर काहीतरी अडचण आली आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत? असा एखादा प्रसंग आठवतोय का? तर एक प्रोजेक्ट होता, एका माझ्या साईडच्या एका इंजिनिअरनं प्रोजेक्ट घेतलेला होता तो G+3चा. त्यांनी काय केलं, फाउंडेशन म्हणजे अंडरग्राऊंड होता एक फ्लोअर त्यांचा. अंडरग्राऊंड फ्लोअर असल्या कारणानं त्यांनी तो
क्लीन म्हणजे आपल्या ग्राउंडच्या स्लॅबपर्यंत प्रोजेक्ट कंप्लीट केला आणि नंतर त्यांना प्रॉब्लेम वाटला त्या साईटवर, त्यांनी ती साईट सोडून दिली. नंतर तो प्रोजेक्ट आला माझ्याकडे. आता आपण मधातून प्रोजेक्ट घेणार आणि तो समोर कंप्लीट करणार आणि यांनी काय खाली केलंय याचा आपल्याला कोणतीच गोष्ट माहिती नाही. आणि त्यांच्या प्रॉब्लेममुळे जरी नंतर त्या अंडरग्राऊंडला प्रॉब्लेम आला तर त्याच्यानंतर इंजिनियर मीच होतो. हं. नाव आपलंच येणार तिथं. तर त्या प्रोजेक्टमध्ये असं झालं होतं की मी मग त्याच्या प्रॉपर प्लॅनिंग करून बघ प्रोजेक्ट तर घेणं आहेच. आला आपल्याकडे, त्यांनी सोडून दिलाय, आपल्याला कंप्लीट करायचा सोडलेला प्रोजेक्ट. पण मग त्याच्यात असं करून होऊ शकतं की समोर प्रॉब्लेम आले तर तो आपल्या नावावर पडणार. तरी बी मी तो प्रोजेक्ट हातात घेऊन त्याला प्रॉपर मॅनेज करून तो प्रोजेक्ट कंप्लीट केला आणि आज त्या अंडरग्राऊंड प्रोजेक्टला अजून पण एक पण प्रॉब्लेम नाही हं. आणि व्यवस्थित झालेलं चांगलं. आहे. दुसरं या क्षेत्रात आता जे तुमचे तरुण मित्र पुढचे येत आहेत, ज्युनियर्स येत आहेत, तर त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही एक सीनियर म्हणून या क्षेत्रात पहिलं पाऊल ठेवण्यापूर्वी? या क्षेत्रात उतरायचं झालं तर सर कॉम्पिटिशन तर बरीचशी आहे. पण आता आपल्याला कॉम्पिटिशन द्यायची आहे तर आपल्याला जे लोक सध्या तरी आपल्या फील्डमध्ये जे लोकांना फॅसिलिटी जे देत आहे क्लायंटला, त्याच्यापेक्षा आपण जर काही वेगळं देऊ शकलो तर आपल्याकडे क्लायंट बोलतील. नाही तर जसं चालू आहे तसंच जर आपण पण चालवायचा प्रयत्न केला तर काही फील्डमध्ये उतरून फायदा नाही. बरोबर. दुसरं तुम्ही स्टील निवडताना काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे आपण वापरलं पाहिजे? एक तर स्टार्टिंगला सर आम्ही स्टील यूज करताना त्याची लवचिकता, त्याची स्ट्रेंथ या गोष्टी साईटवर जेव्हा आमचे वर्कर काम करतात तेव्हा त्यांना विचारतो. नाही, बेंडिंग करताना तुम्हाला थोडासा तो टणक वाटतो का? काही क्रॅक जातात का बेंडिंग करताना? रिंग मारताना काही प्रॉब्लेम जातो का? बरंच आपण जेव्हा आता 16 mm, 20 mm याच्यावर जर आपले बार गेले तर आपण जे बीममध्ये एल सेक्शन वापरतो, म्हणजे एंड पॉइंटला जे बेंड मारतो, तर ते त्यांना म्हणजे बरेचसे प्रॉब्लेम द्यायला जातात. तर तेच जर स्टील कडक असलं तर ते त्यांना म्हणजे लिमिटच्या बाहेर हे होतं. त्यांना ते मशीनवर बेंड करून त्या कॉलममध्ये फसवले जात नाही ना, ते साईटवरच बेंड करावं लागतं. तर त्यांचा फीडबॅक घेतो आणि त्याच्यानुसार मग आम्ही ठरवतो की नाही, कारण की वर्क ते करतात ना. आणि नंतर मग आम्ही स्वतः आमच्या समोर करायला लावतो. आपण पण पाहतो त्याच्यात काय ते. आता बऱ्याच ठिकाणी बेंडिंग मशीन यूज केल्या जात नाही, माणसा थ्रूच आपल्याला बेंड करावं लागतं. ठीक आहे. दुसरं आयकॉन स्टील तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर वापरलंय का आजपर्यंत आणि तुमचा अनुभव कसा होता? त्यांच्या प्रॉडक्टबद्दल आणि त्यांच्या सर्व्हिसबद्दल? नाही, आयकॉन स्टील सर माझ्या कमीत कमी 60-70% प्रोजेक्टवर आयकॉन स्टील, म्हणजे जे क्लायंट माझ्या थ्रू जे ऐकतात त्यांना मी आयकॉन स्टीलच यूज करायला लावतो. बरोबर. आणि त्यांच्या सर्व्हिसबद्दल कसा आहे तुमचा अनुभव? सर्व्हिसबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही. अच्छा. तर चांगली सर्व्हिस. हां. सो हे होते इंजिनियर शशिकांत लोखंडे आणि त्यांचा आजवरचा प्रवास तर हा खूप सुंदर झालेला आहे. भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टीलतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.